नमस्कार. आर्ट सर्कलच्या 33 वाचन वसा या कार्यक्रमामध्ये मी गोपाळ जोशी आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांचं आत्मकथन. मूळ पुस्तक आहे, इंग्रजी पुस्तक आहे ॲन अनसुटेबल बॉय. लेखिका आहेत पूनम सक्सेना आणि याचा मराठी अनुवाद केला आहे नीता कुलकर्णी यांनी. खरं सांगायचं तर या नावाने. या पुस्तकातल्या काही भागाचं अभिवाचन मी तुमच्यासमोर सादर करतोय. तत्पूर्वी या पुस्तकाविषयी. करण जोहर आजच्या आघाडीचा चित्रपट निर्माता दिग्दर्शक. कोशात राहणारा एक मुलगा ते एका यशस्वी प्रॉडक्शन हाऊसचा सर्वेसर्वा असा त्याचा उत्कंठावर्धक प्रवास या आत्मकथनात त्याने आपल्या खुमासदार शैलीत उलगडला आहे. त्याची जडणघडण, त्याच्या मनातले गंड, असुरक्षितता हे सर्व सांगून तो आपले बॉलिवूडमधले अनपेक्षित पदार्पण, निर्माण केलेली स्वतःची ओळख, जोडलेले मित्र, दुरावलेली नाती, स्पर्धक यांविषयी मोकळेपणाने बोलतो. शाहरुख खान, काजोल यांच्याशी असलेल्या नात्याचा उलगडा करून व्यक्तिगत आयुष्याविषयीही रोखठोकपणे मतं मांडतो. खास करण जोहर छाप असलेले कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, ते नंतरच्या काळातले लंच बॉक्स, बॉम्बे टॉकीज यांसारखे सिनेमे कसे घडले त्या गोष्टी आणि कॅमेऱ्यामागच्या गोष्टी पुस्तकात तपशिलात मिळतात. हे सर्व आणि त्याचप्रमाणे केलेले प्रयोग, उचललेली धाडसी पावलं, आपल्या मतांचं स्पष्टपणे केलेलं प्रदर्शन, बॉलिवूडचे अंतरंग या साऱ्याचा दिलखुलास कोलाज म्हणजेच खरं सांगायचं तर. या पुस्तकातल्या काही भागांचं अभिवाचन मी आता करतोय. मी कायम बॉम्बेतच राहिलो. माझा जन्म मलबार हिलचा आणि मी लहानाचा मोठा देखील तिथेच झालो आहे. ॲक्रॉपॉलिस नावाच्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहत असू. तसं पाहिलं तर ती साधीशी बिल्डिंग होती. तिच्यात विशेष असं काहीच नव्हतं. 9व्या मजल्यावर 2 बेडरूम्सचा आमचा फ्लॅट होता. माझी खोली अगदी साधीशी होती. गरजेपुरत्या गोष्टी तिथे होत्या. मी एकुलता एक लाडाचा लेक होतो. मम्मी पप्पांचा अत्यंत लाडका. मला आठवतं मी अगदी ममावेडा होतो. पंजाबी कुटुंबात हे चित्र सर्रास पाहायला मिळतं. माझं आणि पापांचं नातं वडील मुलापेक्षा आजोबा आणि नातवासारखं होतं. साधारणतः मुलाशी वडील अगदी कडकपणे वागतात. मी मात्र हा अनुभव कधीही घेतलेला नाही. माझे पप्पा अत्यंत प्रेमळ, मायाळू होते. ममा पप्पा दोघंही खूप मोकळ्या स्वभावाचे होते. वडील आणि मुलगा म्हणून आमचं अगदी घनिष्ठ नातं होतं. ते माझे गालगुच्चे घेत, मी त्यांना सारखी मिठी मारत असे, त्यांच्या कुशीत शिरत असे, त्यांच्या पाप्या घेत असे. मी जरा वेगळा आहे असं मला नेहमी जाणवत असे. माझ्या सभोवतालच्या मुलांप्रमाणे किंवा मुलींप्रमाणेही मी नाही असं मला वाटत असे. म्हणजे नेमकं काय हे अचूकपणे मला नाही सांगता येणार. मम्माला मी खूप घाबरत असे. पापांचा मात्र मला कधीही धाक वाटला नाही. त्यांनी मला इतकं लाडावून ठेवलं होतं की त्यामुळे माझं वजन भरमसाठ वाढलं. चांगला गोलमटोल झालो मी. मला माझ्या मावशांनी लाडावून ठेवलं होतं. मम्माला बऱ्याच सख्ख्या मावस बहिणी होत्या. विशेष म्हणजे त्या सगळ्याजणी एअर इंडियामध्ये एअर होस्टेस होत्या. त्या काळात एअर होस्टेस म्हणजे ग्लॅमरस नोकरी होती. या मावशांच्या सहवासात मी मोठा झालो आणि स्वाभाविकपणे त्यांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. माझ्या या मावशांमुळेच मला कला आणि ग्लॅमरच्या दुनियेची ओढ लागली. आजवर मी हे कधीच सांगितलेलं नाही. लहानपणी मी खूपच जाडजूड होतो. माझ्या वजनदार आणि प्रचंड शरीराची मला खूप लाज वाटायची. गल्लीत फुटबॉल किंवा क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या कुठल्याही ग्रुपमध्ये मी नव्हतो. परिणामी मी मुलींबरोबर खूप भटकायचो. त्यांच्याबरोबर माझा वेळ खूप छान जायचा. मुलींनाही मी आवडायचो. त्यांनाही माझ्याबरोबर कम्फर्टेबल वाटत असावं. बहुतेक त्यांना मी जरा बायल्याचं आहे हे जाणवत असावं. खरं तर या शब्दामुळे मी किती अस्वस्थ व्हायचो हे माझं मलाच ठाऊक. मला जाड्या म्हटलं की देखील फार राग यायचा. पण सर्वाधिक राग मला बायल्या किंवा नामर्द या शब्दाचा येत असे. पॉन्सी. माझी या शब्दामुळे भयानक चिडचिड होई. मला त्याचा तिटकारा होता.
मी फिल्मी दुनियेतल्या मुलांबरोबर लोकांबरोबर मोठा झालो असं नाही, पण माझं बरंचसं आयुष्य श्रीमंत मुलांबरोबर गेलं आहे. त्यामुळे आपणही श्रीमंत आहोत असं मला वाटत असे. प्रत्यक्षात मात्र आम्ही श्रीमंत नव्हतो. आमचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं. सिनेमाच्या धंद्यात माझ्या वडिलांचे पैसे जात होते. केवळ एक्सपोर्टच्या व्यवसायात ते त्या पैशांची भरपाई करत. तरीही आपण दिसतोय त्यापेक्षा खूप श्रीमंत आहोत असा विश्वास त्यांनी मला नेहमीच दिला. मी एकुलता एक होतो, त्यामुळे मी नेहमी खर्चिक जीवनशैलीमध्ये राहिलो आणि आजही मी तसाच आहे. 2003 सालची गोष्ट. पप्पांना कॅन्सर झाला होता. सिंगापूरमध्ये त्यावर्षी साजरा झालेला आयफा सोहळा माझ्या दृष्टीने अत्यंत संस्मरणीय होता. त्यात मी वडील आणि मुलगा यांच्या नात्याबद्दल बोललो. ती माझ्यासाठी संस्मरणीय आठवण आहे. आजही मला माझं ते भाषण अगदी स्पष्टपणे आठवत आहे. जगातलं भावनिकदृष्ट्या सर्वात घट्ट असं मानवी नातं म्हणजे वडील आणि मुलगा यांच्यातलं. मला तर वाटतं की माणसातलं सर्वाधिक गहिरं नातं हे आहे. या नात्यामध्ये शब्द फारसे नसतातच. म्हणूनच वडील आणि मुलगा यांना एकमेकांबद्दल नेमकं काय वाटतं हे शब्दात कसं वर्णन करणार. दोघांमधल्या कित्येक गोष्टी तशाच अबोल राहून जातात. दोघांमध्ये होणाऱ्या मौन संवादामुळे कदाचित दोघातली दरी वाढते. वडील आणि मुलगा या दोघात एक दरी असतेच. मी मला स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारत आलोय आणि आज इथे जमलेल्या सगळ्यांना हा प्रश्न मला विचारायचा आहे. एक विशिष्ट वय झालं की आपण आपल्या वडिलांना मिठी मारणं का थांबवतो? विशिष्ट वयानंतर त्यांच्याबद्दल आपल्या मनात असणारं प्रेम व्यक्त करणं, त्यांच्याशी मायेनं वागणं आपण का थांबवून टाकतो? वडील आणि मुलगा या दोघांमध्ये असा एक अस्पष्टता संकोच का ठाण मांडून बसतो? तुमच्या सगळ्या भावना, तुमच्या मनातले विचार यावर फक्त तुमची ममा, बहीण किंवा नंतर तुमच्या पत्नीचाच अधिकार असतो का? जसं काही या गोष्टी केवळ त्यांच्यासाठीच राखून ठेवल्यात? कालांतराने तुम्ही देखील वडील बनता आणि तुमच्या वडिलांप्रमाणेच स्वतःला मर्यादेत बांधून टाकता. हे दुष्टचक्र असंच सुरू राहतं. पण हे दुष्टचक्र कोण तोडणार? मला या गोष्टीची जाणीव झाली. इतर अनेक मुलांप्रमाणे माझ्या वडिलांबरोबर लहानसहान गोष्टीत मतभेद होते. मग तुम्ही त्याला भले पिढीतलं अंतर म्हणा, विचारातला फरक म्हणा किंवा दुसरं काहीही. तरीही एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. मी माझ्या वडिलांसारखाच होऊ लागलो होतो, माझ्याही नकळत. म्हणजे काय? तर मी त्यांच्यासारखाच बोलू लागलो होतो, त्यांच्यासारखाच विचार करत होतो, प्रेम करत होतो. मी त्यांच्यासारखाच होत होतो, घडत होतो. मग माझ्या लक्षात आलं, वडील मुलाला फक्त त्याचं नाव देत नाहीत, तर ते त्याला त्याचं व्यक्तिमत्व देतात. म्हणूनच जर तुमचं आणि तुमच्या वडिलांचं पटत नसेल तर दोष तुमच्यातच आहे असं मला वाटतं. मित्रांनो, मला याची जाणीव झाली आणि आज माझ्या मनातली ही जाणीवच मी तुमच्यापाशी व्यक्त केली. तुम्हाला सुद्धा हे जाणवेल आणि तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी तुम्हाला मिळेल अशी आशा मी व्यक्त करतो. पापांच्या उपचारादरम्यान ममा नेहमी खूप पॉझिटिव्ह होती. पण फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आम्ही त्यांचं पेट स्कॅन केलं तेव्हा ख्रिसमस ट्रीच्या आकारातला कॅन्सर दिसून आला. याचा अर्थ त्याने आता शरीरात हातपाय पसरले होते. अजून तो लिव्हरपर्यंत पोचलेला नाही, डॉक्टरांचं म्हणणं होतं. तो लिव्हरपर्यंत पसरला तर सारंच अवघड झालं असतं. मी यातलं काहीही मम्माला आणि पप्पांना सुद्धा सांगितलं नव्हतं. पण ह्या साऱ्या गोष्टी बऱ्या नव्हत्या. वाईटाची चाहूल आहे हे पुरतं कळून चुकलं. शेवटच्या त्या काही महिन्यात मी एखाद्या अविचल स्तंभासारखा खंबीर होतो. त्यावेळच्या कोणत्याही व्यक्तिगत आठवणी मला येत नाहीत. त्या सगळ्या अग्निपरीक्षेसारख्या काळात मी शांत आणि खंबीर होतो. एवढंच मला आठवतंय, मी घरातला कर्ता पुरुष आहे ही भावना नकळतपणे माझ्या मनात ठाम रुजली. आता थोडंसं माझ्या व्यक्तिगत आयुष्याविषयी.
किती जणांना त्याबाबत जाणून घेण्याची कमालीची उत्सुकता असते म्हणून सांगू. मोठा होत असताना माझ्या डोक्यात शेकडो विचारांनी थैमान घातलं होतं. सेक्स संदर्भात विचार करण्याच्या कल्पनेने सुद्धा मला प्रचंड संकोच वाटायचा. मी त्या विचाराने पुरता गांगरूनच जायचो. मी पुरुष नाही की काय? ॲम आय असेक्शुअल? असा प्रश्न मला दचकवून जाई. मला काहीच का वाटत नाही सेक्सबद्दल? काही करत का नाही मी? माझ्या डोक्यात भयानक गोंधळ उडाला होता. सेक्सबद्दल मी काही बोलावं, चर्चा करावी किंवा काही करावं? छे, भलतंच काय? काहीतरीच. माझ्यासाठी हा विषय भलतंच काहीतरी असाच होता. कुछ कुछ होता है पूर्ण झाला आणि रिलीज झाला होता. त्यानंतर मी लंडनला गेलो होतो. तेव्हा मी 26 वर्षांचा होतो. मला कुठून कुठून एका उच्चभ्रू आणि खात्रीशीर अशा एस्कॉर्ट सर्व्हिसची माहिती मिळाली होती. त्यावेळीसुद्धा माझं वजन जरा जास्तच होतं. त्यामुळे माझ्या शरीराबाबत मी खूपच कॉन्शियस होतो. खरं सांगू, तो सारा प्रकार अत्यंत त्रासदायक आणि मनस्ताप देणारा होता. 2 वेळा मी तो अनुभव घेतला. पहिल्या वेळी तर मी चक्क पळूनच आलो. मी पैसे दिले होते, पण ऐनवेळी मी सरळ सांगून टाकलं की हे काही आपल्याला जमणार नाही. मी इतका तणावाखाली होतो की त्या क्षणाला सामोरं जाणं मला शक्यच झालं नाही. त्यानंतर एका आठवड्याने मी कसाबसा सगळा धीर एकवटला आणि पुन्हा एकदा तो अनुभव घ्यायचा ठरवलं. यावेळी मी अनुभव घेतला खरा, पण त्यानंतर माझ्या मनावर अपराधीपणाचं ओझं साचून राहिलं. का केलं आपण हे? माझ्या मनातून काही केल्या हा प्रश्न जात नव्हता. डोक्यामध्ये प्रश्नांचं काहूर माजलं होतं. मी तरुण होतो तेव्हा सेक्स ही गोष्ट मी पैसे मोजून का मिळवावी? जीवनातला हा आनंद मी पैशाने मिळवू नये. उलट तो आनंद माझ्याकडे चालून येईल यासाठी मी प्रयत्न करायला हवेत. नैतिकतेचा किंवा तात्विक विचार माझ्या मनात आला म्हणून मी असं केलं असं काही नव्हतं. मला ते निरर्थक वाटत होतं म्हणून मी पुढे गेलो नाही. समोरील व्यक्तीला आदर देणं यावर माझा गाढ विश्वास आहे. मी कोणाही स्त्रीला माझ्या पुढे जाऊ देतो. पटकन पुढे होऊन स्त्रीसाठी गाडीचा दरवाजा उघडतो. एखाद्या ज्येष्ठ व्यक्ती किंवा स्त्रीसाठी माझी जागा देऊ करतो. ज्येष्ठांना आदर देणं, स्त्रियांशी सभ्यपणे वागणं या गोष्टींवर माझा विश्वास आहे आणि मी तसाच वागतो. कपोलकल्पित अफेअर्सची कथांची वादळं माझ्याभोवती नेहमीच घोंगावत असत. कुण्या एकट्या पुरुषाबरोबर मला कुणीही बघू नये असं मला वाटतं, कारण लगेच त्याच्या आणि माझ्या नात्यांबद्दल चर्चांना उधाण येईल अशी मला भीती वाटू लागते. एक गोष्ट मला इथे स्पष्टपणे सांगायची. याबाबत मी आजतागायत कधीही जाहीरपणे बोललेलो नाही. कारण मी नेमका कसा आहे, म्हणजे समलिंगी, भिन्नलिंगी, उभयलिंगी, मी मुळात पुरुष आहे की नाही याबाबत चर्चा होण्याचं कारणच नाही. हा फक्त आणि फक्त माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. इतरांचा काहीही संबंधच नाही. खरं सांगायचं तर एव्हरीबडी नोज व्हॉट माय सेक्शुअल ओरिएंटेशन इज. मला त्याविषयी कोणालाही घसा फोडून सांगायची अजिबात गरज नाही. मी कोण आहे, काय आहे, हे सगळ्या लोकांना व्यवस्थित माहिती आहे असं मी म्हणू शकतो. मी जसा आहे त्याच्याही पलीकडे सभ्यपणा आणि माणुसकी या 2 महत्त्वाच्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मी आता लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. लोक संतापतील, दुखावले जातील असं मी कधीही वागत नाही. मग ते माझं कुटुंब असो किंवा मित्रमंडळी. सिनेसृष्टीत मी सतत मदतीला तयार असतो. तसंच माझ्या कंपनीसाठी सुद्धा. जे योग्य आहे तेच मी नेहमी करतो. योग्य तसंच वागतो. त्यामुळे माझ्या सेक्शुॲलिटीबद्दल तुमचं काही मत असेल तर ते तुमच्याजवळच ठेवा, कारण मला त्याची फिकीर नाही. हे माझं आयुष्य आहे आणि माझ्या भविष्याचा विचार आता मला करायचा आहे. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, माझं काम मला उद्दीपित करतं. एखादा सिनेमा हिट झाला की तो माझ्यासाठी मल्टी ऑर्गॅझम असतो आणि एखादा ब्लॉकबस्टर किंवा भव्य चित्रपट
हा माझ्यासाठी न घेतलेल्या सेक्सचा अनुभव असतो. गेली 2 वर्ष मी वेगळ्याच भावनिक अस्वस्थतेमधून जातोय. त्याला मी शहरी अस्वस्थता असं म्हणतो. मला खूप दडपण जाणवतं. कधीकधी मी जसा आहे तसाच असावं असं मला वाटतं. तर कधीकधी मला आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीची काळजी वाटायला लागते. गेल्या वर्षीपासून मी मानसतज्ञाकडे जायला सुरुवात केली. मला काय होतंय तेच नेमकं कळत नव्हतं. ही अति काळजी आहे, अँक्झायटीचा अटॅक आहे असं मला सांगितलं गेलं. कामाचं दडपण म्हणा, इतक्या लोकांना सांभाळण्याचा ताण म्हणा, रिकामपण, एकटेपणा. मी एकटा आहे आणि एकटाच म्हातारा होण्याची भीती. यापैकी काहीही कारण असू शकतं. माझ्या मम्माच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्यात आता. आणि तिला केव्हाही फोन केल्यानंतर पहिल्या 3 रिंग्समध्ये तिने फोन उचलला नाही तर माझ्या मनात नाही ते विचार येतात. जसजसं माझं वय वाढतंय तसतसा मी अधिकाधिक भित्रा, हळवा होत जातोय. माझं एकमेव कौटुंबिक नातं म्हणजे माझी आई गमावून बसण्याची मला धास्ती वाटते. हळूहळू माझ्या लक्षात येत गेलं की मला आयुष्याच्या मध्यावर येणारी ती विशिष्ट अशी अस्वस्थता जाणवते. थोडक्यात मी मिडलाईफ क्रायसिसमधून जात आहे. इतरांच्या मनाने माझ्या आयुष्यात हा संघर्ष जरा लवकरच आला आहे. माझ्या अस्वस्थतेसाठी मी गेल्या वर्षीपासून औषधं घेतोय. मला त्याची आवश्यकता वाटत होती. मला थोडं शांत होण्याची गरज होती. माझ्या हृदयाचे ठोके इतके का वाढतात आणि मला झोप लागत नसल्याने माझ्या कामावर त्याचा किती वाईट परिणाम होतो याची चिंता वाटत होती. ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. कोणत्याही गोष्टीवर मला लक्ष केंद्रितच करता येत नव्हतं. म्हणून माझ्या मानसतज्ञांनी मला औषधं दिली. लोक आनंदाचं समीकरण जेव्हा संपत्तीशी जोडतात तेव्हा ती सगळ्यात मोठी चूक असते. तुमच्याकडे पैसा आहे ना, मग तुम्ही सुखी. हा विचार म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. तुमचं काम, तुमची सर्जनशीलता, तुमचं व्यावसायिक यशापयश आणि अशा इतर कोणत्याही गोष्टींचा तुमचा स्वतःशी आतमध्ये जो काही झगडा चालू असतो त्याच्याशी काहीही संबंध नसतो. मला तर काही वेळा वाटतं की अपयशासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही. कारण तिथून वर जाण्याचा मार्ग असतो. यश मात्र तुम्हाला घट्ट पकडून ठेवावं लागतं. आणि मला सांगा, जी गोष्ट हातातून सहजगत्या निसटून जाऊ शकते अशी गोष्ट किती दिवस धरून ठेवणार? मग तुम्ही स्वाभाविकपणे ती गोष्ट खूप घट्ट पकडून ठेवता. एखादी गोष्ट घट्ट पकडून ठेवण्याचा ताण तुमच्या संपूर्ण शरीरावर येतो. यश हे असंच असतं. त्याचा तुमच्यावर इतका प्रचंड ताण येतो की तुमचं मन, शरीर, हृदय, आत्मा सगळ्यावर भयानक ताण येतो, दडपण येतं. पण जेव्हा अपयश येतं तेव्हा ते तुमच्या चिमटीतून निसटून जातं आणि तुम्हाला एक प्रकारचा निवांतपणा जाणवू लागतो. अपयश आलं की मनात येतं, मला वाईट वाटतंय, पण 2-3 दिवसात मी दुःख झटकून पुन्हा उभा राहीन, पुन्हा प्रयत्न करीन
जेव्हा घट्ट पकडून ठेवू पाहता तेव्हा तुमच्या शरीरातली प्रत्येक नस तणावाखाली असते. सातत्याने यश सांभाळून आयुष्य जगणं यासारखं अवजड ओझं दुसरं कोणतंही नसेल. ही सोपी गोष्ट नाही. गेले कित्येक दिवस मला मूल हवंय असं वाटतं. आत्ताच्या क्षणी माझ्या मनातला सगळ्यात मोठा भावनिक विचार हाच आहे. आजकाल मी वृद्ध व्यक्तींचं निरीक्षण करत असतो. आजवर मी असं कधीही केलेलं नाही. व्हीलचेअरवरच्या स्त्री पुरुषांचं तर मी निरीक्षण करतच असतो. त्याच्या जोडीला त्यांच्याबरोबर असणाऱ्या कुटुंबियांकडेही बघत असतो. पूर्वी व्हीलचेअरवर बसलेली कुणी व्यक्ती पाहिली की मी क्षणभर त्यांच्याकडे बघून लगेच पुन्हा कामाला लागत असे. तेव्हा मी तरुण होतो. पण आता व्हीलचेअरवर खिळलेली व्यक्ती मी पाहिली की मनात येतं, कुणी सांगावं, अजून 20-30 वर्षांनी मीही असाच व्हीलचेअरवर बसलेलो असेन. आणि खरंच तसं झालं तर माझी खुर्ची इकडून तिकडे घेऊन जाणारं कोण असेल? असे विचार आले की फार भीती वाटायला लागते. भविष्याचा विचार मनात येतो. आपल्याला केवळ स्वतःच्या गरजांसाठी मूल हवंय का? मग वैश्विक सत्य मला उमगतं. होय, मला फक्त माझ्यासाठी मूल हवंय. ही माझी घसघशीत भावनिक गुंतवणूक असेल. उद्या मला जेव्हा गरज असेल त्यावेळी मला या गुंतवणुकीचा तसाच मौल्यवान फायदाही मिळेल. मी तरी या गोष्टीकडे अशाच नजरेने बघतो. माझ्या म्हातारपणातला इन्शुरन्स म्हणूनच मी मुलाचा विचार करतो. एका अर्थी ही गोष्ट म्हणजे स्वतःच स्वतःला दिलेली कबुली आहे. ज्या गोष्टी घडणार आहेत त्यांचा केलेला विचार आहे. उगीच भ्रामक आणि खोट्या कल्पनात जगणं आता थांबवलं पाहिजे. तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊन स्वतःसाठी स्वतःच उपाय शोधला पाहिजे. मी ते केलंय. काही गोष्टी मी सोडून दिल्यात. माझ्या मनातला बराचसा भावनिक गोंधळ मी काढून टाकलाय. गेल्या काही वर्षात माझ्या प्रकृतीतही चढउतार सुरू झालेत. मानसिक समस्यांच्या जोडीला आता काही शारीरिक समस्याही सुरू झाल्या आहेत. तुमच्या आरोग्याचा संबंध पूर्णपणे तुमच्या मानसिक स्थितीशी असतो या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी नेहमी विचार करतो, आपल्याला 2 डोळे असतात, 2 कान असतात. आपण एकच गोष्ट 2 वेगळ्या पद्धतीने ऐकू बघू शकतो. अशी आपल्या शरीराची रचना आहे. पण तोंड एकच आहे. त्यामुळे तोंडाने जे काही तुम्ही व्यक्त करता ते पूर्णपणे विचार करूनच बोलायला हवं. आणि तुम्हाला जे वाटतं ते बोलायलाच हवं. जे काही खुपतंय, ज्याचा त्रास होतोय ते बोलायला हवं. काही वेळा आपण बघितलेलं एक असतं आणि त्याचा अर्थ वेगळाच असतो. आपण जास्त मोकळेपणाने संवाद साधायला हवा, एवढंच मला सांगायचं आहे. आज मी त्या टप्प्यापर्यंत आलोय असं मला वाटतंय. मी कधीच कुठल्याही रिलेशनशिपमध्ये आकंठ बुडालेलो नव्हतो. म्हणजे गंभीरपणे गुंतलेलो नव्हतो. आणि लग्न मी करणारच नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. मग मी असा एकटाच मरणार का? ममा सोडल्यास मला कुणीही सख्खा नातेवाईक नाही. मग माझ्या मनात विचार येतो, आपण ही कंपनी सुरू केली, प्रोडक्शन हाऊस नावारूपाला आणलं, हा स्टुडिओ उभारला, हे सगळं काम कुणीतरी पुढे न्यायला हवं. माझा हा वारसा पुढे कोण नेणार? पुढच्या 15-20 वर्षातच मी 60ला येईन. माझं काम कमी होईल. जे काम मी उभं केलं ते मागे कुणासाठी तरी सोडून जायची माझी इच्छा आहे. एक दिवस माझा शाळेपासूनचा खास दोस्त आणि माझ्या कंपनीचा CEO अपूर्वने
मला माझं मृत्यूपत्र बनवून ठेवायला सांगितलं. ते ऐकलं आणि क्षणभर माझा थरकाप झाला. आपल्याला वाटतं आपण नेहमीच जिंकत राहणार, कोणी आपल्याला हरवूच शकणार नाही. मी 44 वर्षांचा झालोय हा विचारही मला आवडत नाही, कारण माझं वय वाढतंय हा विचार माझ्या मनात नसतोच. पण काय करणार, आयुष्याचं हे वास्तव आहे आणि ते स्वीकारायलाच हवं, नाही का? तर हे पुस्तक लिहिताना माझ्या मनात अशा सगळ्या विषयांची दाटी झाली आहे आणि आता आपल्याला मूल हवं आहे ही जाणीव मला प्रकर्षाने होते. अर्थात माझं बाळ सरोगसीने होईल किंवा मी ते दत्तक घेईन. माझ्यासमोर आत्ता तरी हे 2 पर्याय आहेत. अर्थात त्यापूर्वी मला अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. उदाहरणार्थ, मी बाबा होण्यासाठी तयार आहे का? भावनिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या मी तयार आहे का? आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न, पालक म्हणून मी कसा असेन? पण या प्रश्नाबाबत एकच गोष्ट मला जाणवते. अनेक तरुण मुलांना मी संधी दिली आणि त्यांची करिअर्स घडवली. त्यामुळे माझ्यात पालकत्वाची भावना आपोआप रुजत गेलेली आहे. म्हणून मी बाळाच्या स्वागतासाठी तयार आहे. माझं कोणीच नाही ही भावना उराशी घेऊन मला मरायचं नाही आहे. माझी काळजी घेणारं कुणीतरी असावं या स्वार्थासाठीच मला आता मूल हवंय. मृत्यूला मी घाबरत नाही, पण कधी कधी आयुष्य मात्र मला घाबरवून टाकतं. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हे पुस्तक आपण जरूर घ्या आणि नक्की वाचा. धन्यवाद.